ओबीसी नेत्यांनो, एकत्र या आणि लढा. ओबीसींसाठी भुजबळ सोडता कोणताही नेता उभा नाही. ओबीसी नेता मंगेश ससाणे यांनी ही खंत व्यक्त केली आहे. ओबीसी नेते मंगेश ससाणे आपल्या समोर आहेत. मंगेशजी, काय सांगाल? आता जी आर तर निघालेला आहे, याची कशी अंमलबजावणी होणार आहे आणि आपली काय भूमिका पुढे असणार आहे? नाही, याच्यामध्ये आपण जर या जी आरचा अभ्यास केला तर याच्यामध्ये दिसेल की याचं जे हेडिंग आहे, हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदींचा आधार घेऊन मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हा जी आर काढलाय सोशल जस्टिस डिपार्टमेंटने महाराष्ट्र शासनाच्या. आणि हा जी आरमध्ये काय आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त, विशेष मागासवर्ग यांचे दाखले देण्याचा आणि व्हॅलिडिटी देण्याचा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणारा हा जी आर आहे. नाही, मुळामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं दुर्दैव आहे, जे बेकायदेशीर आहे, जे घटनेच्या बाहेर आहे. वेगळं एससीबीसी 10% दिलेलं असताना, वेगळं ईडब्ल्यूएसचं 10% दिलेलं असताना, त्या ईडब्ल्यूएस मधनं 8.5% लाभ घेतलेला असताना ते सोडून ओबीसींच्या 19% घुसवण्यासाठी मनोज जरांगेंचं हे सगळं जो दबाव तंत्र आणि त्याला सपोर्ट करणारे सर्व पक्षीय आमदार खासदार, मग ते प्रकाश सोळंके असतील, सगळेच, मग सुप्रिया सुळे असतील, अंबादास दानवे असतील, हे बेकायदेशीर मागणीसाठी एकत्र येतात. हा जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय आणण्याच्या आधी हा विषय कॅबिनेटमध्ये चर्चेला आलता का? नव्हता आला. याचा अर्थ असाच आहे. आणि जर कॅबिनेटमध्ये निर्णय झाला असेल तर तुम्ही त्याच्यावर काय भूमिका मांडली हे पण स्पष्ट केलं पाहिजे ना. की ज्यावेळेस हा जी आर निघत होता त्यावेळेस राज्यातील जे ओबीसी मंत्री आमदार आहेत ते गप्प होते. खरं तर त्यांनी आवाज उठवायला हवा होता. खरं तर समाज या सगळ्याचा विचार करतोय, वाट बघतोय. खरं तर ओबीसी नेत्याने आता समोर येऊन या सगळ्याच्या विरोधात लढलं पाहिजे असं आव्हान जो आहे तो मंगेश ससाणे यांनी केलेला आहे. लोकशाहीसाठी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.